नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे। मी उद्या आणि पुढचा पूर्ण आठवडाभर व्हिडिओ देऊ शकणार नाही, तर हे लक्षात घ्या, नाही तर तुम्ही वाट बघत बसता आणि मग तुमचा गोंधळ होतो। म्हणून तुम्हाला आधी सूचना दिली आहे। मला एक आठवडाभर आणि उद्यासुद्धा व्हिडिओ देता येणार नाही। आज अमेरिकन मार्केटमध्ये AMD आणि अल्फाबेट हे शेअर पडले। कंपन्या कॉमेंटरी खराब देत आहेत, खर्च वाढले। फोर्डनी असं सांगितलं की मेक्सिको आणि कॅनडा याच्यामध्ये टॅरिफ लावल्यामुळे ऑटो इंडस्ट्रीला याचा पुष्कळ त्रास होईल। पण कॉग्निझंटनी मात्र त्यांचा रेव्हेन्यू गायडन्स 3.5 ते 6% एवढा केला आहे। म्हणजे CC गायडन्स, कॉन्स्टंट करन्सी रेव्हेन्यू गायडन्स। त्याचबरोबर 75च्या खाली क्रूड आला आहे, म्हणजे 74-60च्या आसपास। बॉन्ड यील्ड 4.42 झाला आहे। डॉलर इंडेक्स 107.57 झाला आहे, पण रुपया घसरतोय। त्यामुळं क्रूड इतकं खाली आलं तरी त्याचा फारसा परिणाम दिसत नाही आहे। काही रिझल्ट्स मार्केट संपल्यानंतर आले, ते पाहूया। तरीही एक 20-25 रिझल्ट आहेत। CCL प्रॉडक्ट्स, त्यांचा प्रॉफिट फ्लॅट, म्हणजे फारसा बदल झाला नाही। रेव्हेन्यू वाढलं, मार्जिन कमी झालं आहे। रेडिंग्टनचा रिझल्ट चांगला आला आहे। प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं आहे। आज तेजी दिसू शकते। कन्साय नेरोलॅकचे प्रॉफिट वाढले, रेव्हेन्यू फ्लॅट राहिला आहे, मार्जिन कमी झालं आहे। पण यांच्या रिझल्टमध्ये त्यांनी जी जमीन विकली होती त्या 629 कोटीचा समावेश आहे। स्कीपरचा रिझल्ट चांगला आला आहे। सुला वाईनयार्ड, सुलाचा रिझल्ट कमजोर आला आहे, त्यामुळे आज हा शेअर पडू शकतो। प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी कमी झाल्यात, रिझल्ट कमजोर आला आहे। कमिन्स, COMMINS, कमिन्सचा रिझल्ट चांगला आला आहे। त्याने 18 रुपये डिव्हिडंडही दिला आहे आणि शिवाय प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळ्याच गोष्टी वाढल्या आहेत। त्यामुळे आज या शेअरमध्ये तेजी राहू शकते। डेटा पॅटर्न, प्रॉफिट, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं। HG इन्फ्रा, प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, तर मार्जिन वाढलं। सॅगिलिटीचा मात्र रिझल्ट छान आला आहे, त्यामुळे आज शेअरमध्ये तेजी राहू शकते। प्रॉफिट वाढलं आहे, रेव्हेन्यू वाढलं आहे, मार्जिन वाढलं आहे। गुजरात गॅसचं प्रॉफिट कमी झालं आहे, मार्जिन कमी झालं आहे, रेव्हेन्यू वाढला आहे। GE व्हर्नोवा यांचा रिझल्ट चांगला आला आहे। प्रॉफिट, रेव्हेन्यू, मार्जिन सगळंच वाढलं आहे। आज मार्केटमध्ये तेजी पण दिसू शकते। VRL लॉजिस्टिक्स यांचाही रिझल्ट सुंदर आला आहे।
तिन्ही गोष्टी वाढल्या आहेत. वेलस्पन कॉर्प प्रॉफिट वाढलं, रेव्हेन्यू कमी झालं, मार्जिन वाढलं. टिमकेनचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालाय. ॲव्हेलॉनचा रिझल्ट छान आलाय, आज तेजी राहू शकते. CMS इन्फो प्रॉफिट आणि मार्जिन वाढलंय पण रेव्हेन्यू कमी झालाय. इनोव्हा कॅपिटल प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलंय, मार्जिन फ्लॅट राहिलंय. जागरण प्रकाशन प्रॉफिट मार्जिन कमी झालंय, रेव्हेन्यू वाढलाय. काल मला कमेंटमध्ये कुणीतरी रिलायन्स पॉवरचा रिझल्ट विचारला होता. रिलायन्स पॉवर ही कंपनी काय चालली आहे, कशी आहे हे सर्वांनाच माहिती आहे. पण यावेळेला रिझल्ट मात्र चांगला दिसतोय. तोट्यातून फायद्यात आली आहे, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालंय पण मार्जिन 26.5% आहे. मेडी असिस्ट प्रॉफिट कमी झालाय, रेव्हेन्यू वाढलाय, मार्जिन कमी झालंय. आझाद इंजिनिअरिंग रोल्स अँड रॉय यांच्याबरोबर त्यांनी दीर्घ मुदतीचा करार केलाय. एअरक्राफ्ट इंजिन पार्ट्ससाठी हा करार करण्यात आलाय. ICICI प्रू गिफ्ट सिटीमध्ये लाईफ इन्शुरन्स ऑपरेशन सुरू करायला इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर्स अथॉरिटीकडून त्यांना परवानगी मिळाली आहे. महिंद्रा इलेक्ट्रिक ओरिजिन SUVच्या 9 व्हरायंटसाठी बुकिंग आजपासून सुरू करणार आहे. ओरिएंट सिमेंटच्या बाजूने आर्बिट्रल ट्रायब्युनलने निकाल दिलाय आणि सिंघरानीला त्यांनी सांगितलंय की 10.37 कोटीचा कोळसा तुम्ही ओरिएंट सिमेंटला सप्लाय करा. आज पुष्कळ कंपन्यांचे प्राइस बँड बदलले. 10% 20%, 5% 20% किंवा 20% 10%. त्याचबरोबर अपार, झेन, अनंतराज, नेटवेब, इंडोको या कंपन्यांना ASM कॅटेगरीमधून बाहेर काढलं आहे. आज तेजीत मंदीत कुठले शेअर राहू शकतात. बरेचसे शेअर रिझल्टनुसार दिले, पण एक गोष्ट आहे की गुजरात गॅसचा रिझल्ट कमजोर आहे म्हणून तो काही मंदीत उघडू शकतो. पण आत्ता काही दिवसात गॅसच्या किमती वाढू शकतात. त्यामुळं दोन्हीही बाजूनी असा शेअर चालू शकतो. आधी तेजीचे शेअर पाहूया. आरती फार्मा लॅब, NTPC ग्रीन याचा प्राइस स्लॅब बदललाय, 10% 20% केलाय. JSW स्टील, आरती इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, कमिन्स, सॅगिलिटी, AGI इन्फ्रा, अल्ट्राटेक सिमेंट, रेडिंग्टन, VRL लॉजिस्टिक्स. क्रूड उतरलाय म्हणून HPCL, BPCL, IOC, नाटको फार्मा,
ॲबॉट, मनकाईन, बाळकृष्ण इंडस्ट्री, PNB हाऊसिंग, आझाद इंजिनिअरिंग, ॲव्हेलॉन, कंसाई नेरोलॅक, ईस्टर यांचा रिझल्ट खूप छान आला आहे. ESTER, DLF, टाटा पॉवर, NBCC, JBM ऑटो, टाटा मोटर्स. कारण इंग्लंडमध्ये सुद्धा रेट कट करण्याची शक्यता आहे. त्याचा टाटा मोटर्सला जास्त फायदा होईल. VRL लॉजिस्टिक्स, मेडी ॲसिस्ट, विष्णुप्रसाद पुगलिया म्हणजे VPRPL, विप्रो, RBL बँक, सिटी युनियन बँक, बँक ऑफ बरोडा. तर मंदीमध्ये स्विगी, सुला आणि गुजरात गॅस. तरी पण बघावं लागेल काय होत आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं की मी उद्या आणि पुढच्या आठवड्यात व्हिडिओ देऊ शकणार नाही. याची कृपा करून नोंद घ्या, नाहीतर तुमचा वाट बघत बसून गोंधळ होऊ शकतो. म्हणून पुन्हा एकदा तीच गोष्ट शेवटीसुद्धा सांगते, म्हणजे तुम्ही जर फास्ट फॉरवर्ड करत असाल, काय करत असाल, तर जे शेवटी बघतात, जे सुरुवातीला बघतात त्यांना समजू शकेल काय काय होणार आहे. ते आपण 9:15 मार्केटमध्ये पाहूया. नमस्ते.